नाशिकची सिटीलिंक बस सेवा पुन्हा एकदा बंद झाली आहे। वाहकांचं 2 महिन्यांचं वेतन रखडलेलं असल्यामुळे ही बस सेवा बंद करण्याचा निर्णय झालाय। ऐन परीक्षांच्या काळामध्ये महापालिकेची बस सेवा अचानक बंद पडल्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांचे हाल होणार याची चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या सिटीलिंक बस सेवेचा प्रश्न हा सातत्याने चर्चेत आहे। चालक आणि वाहक दोघांचे पगार वेळेत होत नसल्यामुळे त्यांचे भत्ते त्यांना वेळेत मिळत नसल्यामुळे याआधी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी अचानक संप पुकारलेला होता। परंतु यावेळच्या संपाचा विद्यार्थी आणि पालक वर्गाला मोठा फटका बसू शकतो। 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि अशातच अचानक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर विस्कळीत झाली तर अर्थात विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यामध्ये त्रास होऊ शकतो। आज सकाळपासूनच नाशिकची सिटीलिंक बस सेवा पुन्हा एकदा बंद झाली आहे। सगळे चालक संपावरती गेल्याचं कळतंय। अधिक माहिती मुकुल कुलकर्णी देतात। मुकुल, पुन्हा एकदा हा अचानक संप पुकारल्यामुळे कोणत्या अडचणींचा सामना नाशिककरांना करावा लागू शकतो? ज्ञानदा, जेव्हापासून नाशिक महानगरपालिकेने ही बस सेवा सुरू केलेली आहे तेव्हापासून नाशिककरांना अडचणीचा सामना करावा लागतोय। जे कंत्राटी वाहक आहेत, कंडक्टर आहेत, त्यांचे वेतन ठेकेदाराकडून दिले जात नाही, नियमितपणे वेतन होत नाही। त्यामुळे दर 2 ते 3 महिन्यांनी अशा स्वरूपाच्या बंदला नाशिककरांना सामोरं जावं लागतं। आता परीक्षांचा कालावधी आहे। 10वी 12वीचे विद्यार्थी आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा सुरू आहेत आणि अशा वेळेस बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांचा बसचा वापर हा सध्या गेल्या काही दिवसापासून वाढलेला आहे, त्यांना देखील अशा स्वरूपाच्या आता अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाची मदत ही केली जात नाहीये। त्यामुळे आज नेमकं काय ठोस कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं आहे। वारंवार जर ठेकेदाराकडनं वेतन दिलं जात नसेल तर अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं जाणार का, हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।